लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्यात। यामध्ये 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर फोकस करण्यात आलाय। या जाहीरनाम्याला काँग्रेसने न्यायपत्र असं नाव दिलंय। काँग्रेसने जनतेला कोणती ठळक आश्वासनं दिली आहेत या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। काँग्रेससाठी आगामी लोकसभा निवडणूक आव्हानात्मक आहे। 10 वर्षांपासून काँग्रेस केंद्रातील सत्तेतून बाहेर आहे। त्यामुळे पुन्हा राजकीय पुनरागमनासाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून अनेक आश्वासनं दिलेली आहेत। जाहीरनाम्यात युवा न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, कामगार न्याय आणि समता न्याय याबद्दल सांगितलेलं आहे। वेतन वाढवून 400 रुपये प्रतिदिन करणे, गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला 1 लाख रुपये देणे, MSP साठी कायदा करणे आणि जात जनगणना करणे यांचा उल्लेख आहे। यासोबतच काँग्रेसने इलेक्टोरल बॉन्ड्स अंतर्गत संशयास्पद डील आणि स्कीम्सची चौकशी करण्याबाबत बोललं आहे। काँग्रेसने दिलेल्या 10 खास गॅरंटी देखील आपण पाहूयात। या खास गॅरंटीमधील पहिली गॅरंटी आहे, काँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्यांचा जाहीरनामा काम, संपत्ती आणि कल्याण यावर आधारित आहे। काम म्हणजे रोजगार, संपत्ती म्हणजे उत्पन्न आणि कल्याण म्हणजे योजनांचा लाभ। काँग्रेस वन नेशन वन इलेक्शनला विरोध करत असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पूर्वीप्रमाणेच वेळापत्रकानुसार होतील। मतदान EVM द्वारे केले जाईल, परंतु VVPAT स्लिप जुळेल। गेल्या 10 वर्षांत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी केली जाईल। पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांवर नियंत्रण ठेवलं जाईल। प्रत्येक प्रकरण प्रथम संसद किंवा राज्य विधिमंडळांच्या देखरेखीखाली आणलं जाईल। काँग्रेस देशव्यापी आर्थिक, सामाजिक जात जनगणना करेल। काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग आणि गरीब सामान्य प्रवर्गासाठी आरक्षणावरील 50% मर्यादा काढून टाकेल। काँग्रेस कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती आणि समुदायांच्या लोकांसाठी शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी EWS 10% आरक्षण लागू करेल। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेली सर्व रिक्त पदे काँग्रेस 1 वर्षाच्या आत भरेल। काँग्रेस सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कंत्राटी भरतीच्या जागा नियमित भरती करेल। त्यात सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना नियमित केलं जाईल। केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये 50% महिला आरक्षण, आशा, माध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट पगार दिला जाईल। तसेच प्रत्येक पंचायतीमध्ये नोकरदार महिलांसाठी दुप्पट वसतिगृहे उपलब्ध करून दिली जातील। काँग्रेस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय समुदायातील विद्यार्थ्यांना, विशेषतः उच्च शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्यांना शिष्यवृत्ती दुप्पट करेल। हाताने सफाई करण्याची वाईट प्रथा काँग्रेस संपवेल। सर्व मॅन्युअल सफाई कामगारांना इतर काही कामासाठी कुशल बनवलं जाईल आणि त्यांना नोकऱ्या दिल्या जातील। आता सर्वसामान्य लोकांवर या जाहीरनाम्याचा काय प्रभाव पडेल? हा जाहीरनामा लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल का, याचं चित्र मात्र निवडणुकीच्या निकालामधून स्पष्ट होईल। तुम्हाला याविषयी काय वाटतं? तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करायला विसरू नका।